आम्ही प्लास्टिकची आणली होती, पण त्याचा विषय असा झाला की प्लास्टिकची हाईट जास्त खोल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. तर तुम्हाला माहीतच असेल आमचं शेळी पालन आहे आणि आम्ही सकाळी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता. ज्याच्यामध्ये आमची ही गव्हाण आहे ना, याच्याबद्दल आमचा शॉर्ट व्हिडिओ होता. तर खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या आम्हाला इन्स्टावरती कमेंट्स आल्या की ताई तुम्ही गव्हाण कशी बनवली, याच्यासाठी काय खर्च लागतो. तर त्याच्यासाठी मी हा डिटेल व्हिडिओ बनवत आहे. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ही एक 8 बाय 8 बाय 2.5 ची गव्हाण आहे. तर याच्यासाठी जास्त काही खर्च लागत नाही. याचा टोटल खर्च, ह्याचं मटेरियल, याचं आम्ही काय केलं होतं, घरी मटेरियल आणलं होतं आणि घरीच बनवून घेतली. तर हे 5,000 चं मटेरियल आहे. त्या 5,000 च्या मटेरियलमध्ये हा जो तुम्ही पत्रा पाहताय, तर हा पत्रा GI कंपनीचा आहे. आणि हे जर तुम्ही हा पाईप पाहताय, तर हा 1 बाय 1 चा पाईप आहे. 20-20 फुटाचा पाईप असतो, तसा आम्ही 120 फुटाचा हा पाईप घेतलेला आहे. आणि हा GI कंपनीचा पत्रा आहे. आणि याच्यामध्ये काय झालेलं आहे, हा पत्रा आम्ही याच्यासाठी आणला, जी तुम्ही मागं गव्हाण पाहताय का, हा आम्ही साधा पत्रा आणला होता. पण त्याला गंज लागते काही दिवसानंतर, म्हणजे थोडासा लाईफ त्याची कमी आहे. त्याच्यामुळे आम्ही हा GI कंपनीचा पत्रा घेण्याचा निर्णय घेतला. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आम्ही एक चारा, जर काही माती वगैरे असेल किंवा काही असेल, तर ती काढण्यासाठी काही मित्रांना प्रश्न पडतो की याच्यातून चारा वगैरे स्वच्छ करायची असेल तर कशी स्वच्छ करायची. तर तुम्ही पाहू शकता, हे पहा आम्ही याच्यामध्ये खिडकीला कसं असतं पहा, तसं आम्ही याला टाकून घेतलेलं आहे. आणि हा इथून आपण तिकडून थोडीशी वरती केली आणि थोडंसं पाणी जरी टाकलं ना, तर एकदम स्वच्छ होऊन जाते ही गव्हाण. तर त्यासाठी आम्ही हे उघड झाप करणारं एक, आम्ही थोडक्यात एक दरवाजासारखं बसवून घेतलेलं आहे. तर याचं माप लय महत्वाचं असतं, कारण माप जर चुकलं तर शेळ्यांना व्यवस्थित खाता येत नाही, किंवा जास्त खोल जर झालं तर शेळ्यांचं तोंड पुरत नाही, जास्त उथळ झालं तर शेळ्यांना असतात चारा. तर त्यासाठी याचं माप खूप महत्वाचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, हे शेळीचं जे तोंड घालायचं माप आहे ना, हे 9 इंचाचं आहे. आणि ही जी उंची आहे ती 9.25 इंचाची आहे. त्यानंतर ना, हा जो, हे तुम्ही पाहताय ना, याची जी हाईट आहे, त्या गव्हाणीची हाईट आहे ना, जी चाऱ्याची, तर ही चाऱ्याची हाईट आहे ना, ही 7 इंचाची हाईट आहे. तर एवढ्या खोलवरती हा म्हणजे चारा टाकला जातो, जेणेकरून हा उडत पण नाही वाऱ्याने आणि शेळ्या पण याला नासत नाही, सांडत नाहीत. त्यानंतर तुम्ही हे हुकं पाहू शकता. हे हुकं आम्ही एक 3-3 हुकं बसवले दोन्ही बाजूने, आणि इकडच्या बाजूने, ह्या बाजूने एक आणि त्या बाजूने एक, असे आम्ही टोटल 8 हुकं बसवलेले आहेत. आपण जास्त पण टाकू शकता, ज्याच्या ज्याच्या शेळ्यांच्या साईजवर असतं. गाईंचे करडं वगैरे असेल तर 4-4 हुकं पण बसू शकतात त्याच्यामध्ये. आणि मोठ्या शेळ्या असतील तर 3-3 पुरेसे आहेत, जेणेकरून शेळ्यांचे भांडणं वगैरे लागत नाही. तर याचा फायदा असा असतो मित्रांनो, याच्यामध्ये चाऱ्याचं पण नुकसान होत नाही. आणि आम्ही याच्या अगोदर काय केलं होतं, आम्ही प्लास्टिकची गव्हाण आणली होती. काही शेतकरी मित्रांना असं वाटतं याला खूप खर्च येतो, त्याच्यामुळे आम्ही पण तसंच, आम्हाला वाटलं की खूप खर्च येईल या गव्हाणीला. तर आम्ही प्लास्टिकची आणली होती, पण त्याचा विषय असा झाला की प्लास्टिकची हाईट जास्त खोल असल्यामुळे शेळ्यांचं तोंड पुरत नाही. आणि आम्ही त्याची हाईट कमी करून घेतली. तर काय झालं, चारा सांडायला लागला, शेळ्या चारा नासवायला लागल्या. आणि त्याचा जास्त वेट नसल्यामुळं काय झालं, ती शेळ्यांच्या बांधण्यामध्ये ती गव्हाण पडायची. तर त्याच्यामुळं मग आम्ही ही गव्हाण बनवण्याचा निर्णय घेतला. आमच्या अशा 3-4 गव्हाणी आहेत, त्या मागच्या ज्या आहेत ना, तर त्यांना एक 5 वर्ष होऊन गेलं गव्हाणीला. याला गंज वगैरे जास्त काही लागत नाही. गंज पटकन गंजू नये म्हणून आम्ही लगेच कलर करून घेतला. तुम्ही पण नक्की कलर करून घ्या. गव्हाण बनवली की लगेच कलर करायचा. ही काल बनवलेली होती, तर आम्ही लगेच रात्री त्याला कलर करून घेतला. थोडीशी स्वच्छ असते, थोडी पुसून वगैरे घ्यायची आणि मग कलर करायचा, जेणेकरून कलर व्यवस्थित बसतो. तर याला खर्च जर सांगायचं झालं, तर हे 5,000 चं आमचं मटेरियल आहे. आणि ज्याच्या त्याच्या भागात वेल्डिंगवाल्यांची जी किंमत असते ती वेगवेगळी असते. पण आमचं काय झालं, आमचा वेल्डिंगवाला घरचाच होता. तर त्याच्यामुळे आमची वेल्डिंगला जास्त खर्च केला नाही. पण तरी साधारणतः एक 1,500-1,500 वेल्डिंगवाला घेऊ शकतो, ज्याच्या त्याच्या एरियानुसार. तर एक 6, 6,500, पावणे 7,000 मध्ये ही गव्हाण होऊन जाते. पण हिचा फायदा एवढा भारी आहे ना मित्रांनो, ज्यांच्या घरी आहे त्यांना तर याचे फायदे नक्कीच माहीत आहेत. आणि ज्यांच्याकडे नाही, त्यांनी नक्कीच ही गव्हाण बनवून घ्या. आणि मी जसं सांगितलं, ह्या मापावरच बनवून घ्या. हे 2.5 फुटाचं अंतर आहे आणि ही पूर्ण 8 फुटाची आहे. तर अशीच बनवा, जेणेकरून शेळ्यांचे भांडणं पण लागणार नाही. आणि जास्त मोठी बनवायची म्हणलं तर बजेट वाढतं. आणि हा पत्रा GIचा असल्यामुळं हा एकदम टिकाऊ पत्रा आहे. तर मित्रांनो, एकंदरीत जर सांगायचं झालं तर तुम्ही हे लक्षात घ्या की याच्यासाठी टोटल आम्ही 120 फुटाचा पाईप आणलेला आहे. बिनधास्त तुम्ही घेऊन या, जर तुम्हाला ह्या मापची गव्हाण बनवायची असेल आणि याला काही
तुम्हाला मापाला अडचण येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी सगळे माप तुम्हाला व्यवस्थित सांगेन. आणि हा जो पत्रा आहे हा आम्ही 8x4 चा आणलेला आहे. तुम्ही हा घेऊन या, बिनधास्त होऊन जाईल. त्यानंतर याच्या आतूनमध्ये जो पत्रा आहे ना, या पत्र्यामुळे याच्या आतमध्ये एक पाईप आहे. या पाईपामुळे काय होतं, शेळ्यांना आट लागते. त्याच्यामुळे चारा जो आहे ना तो वरती निघतच नाही. आणि याची हाईट जी आहे ना गव्हाणीची, खालून त्या गव्हाणीपर्यंत तुम्ही जे पाहताय ना हा पाय, तर हा पाय आम्ही 2 फुटापर्यंत हाईट ठेवलेली आहे. जेणेकरून लई वर केली तर मग शेळ्यांची मान त्याच्यामध्ये पुरत नाही. आणि याच्यामध्ये मित्रांनो काळजी अशी घ्यायची, जे खालचे पाय आहेत ना ते बंद करायचे. जेणेकरून त्याच्यात माती जाणार नाही आणि ती सडणार नाही. त्याच्यामुळे आम्ही खालून पण एक छोटी-छोटीशी ज्याला ते कापतात पत्रे व्यवस्थित आणि ते वेल्डिंग करतात. तर तुम्ही त्याची काळजी नक्की घ्या, जेणेकरून याच्यामध्ये माती जाणार नाही. काही प्लास्टिकचे ते झाकण बसवतात. पण तर तुम्हाला मी दाखवते. प्लास्टिकचे झाकण बसवतात ना, तर त्या प्लास्टिकच्या झाकणामुळे काय होतं, ते निघून येतात जास्त चिखलात वगैरे गव्हाण गेली तर. त्याच्यामुळे तुम्ही वेल्डिंग करूनच त्याला झाकण लावता. तुम्ही पाहू शकता. व्यवस्थित दाखवा. तर एकदम व्यवस्थित गव्हाण आहे. तुम्ही नक्की बनवा आणि काही अडचण आली तर तुम्ही मला हे करा, कमेंटमध्ये विचारा. मी तुम्हाला माप व्यवस्थित सांगेल आणि तुम्ही याच्यामध्ये मी तुम्हाला खूप मदत करेल. तर धन्यवाद मित्रांनो. माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि तुम्ही पहा ही पण गव्हाण आमची एक 5 वर्षाची गव्हाण आहे. पण आहे अशी आहे. तिला जर कलर केला तर ही तर नव्यासारखी दिसेल. फक्त कलर खूप महत्वाचा आहे, जेणेकरून त्याची लाईफ जास्त वाढते. तर मी तुम्हाला पूर्ण गव्हाणीचा व्ह्यू दाखवते. सगळीकडून कशी दिसते ते. तर तुम्ही पाहू शकता इकडून हुक वगैरे याला. आणि याच्यामध्ये याला ने-आण करायला सुद्धा तुम्ही दोन्ही बाजूनी ना, आपल्या घरी जर स्टील वगैरे असेल तर त्याच्या लोखंडी स्टीलच्या याच्या 2 असे होल्डर बनवायचे, जेणेकरून उचलायला पण एकदम सोपी जाईल. आम्ही बनवून घेतलेले आहेत त्याला. याला नाही बनवले, अजून बनवायचे आहेत आम्हाला. तर तुम्ही नक्की गव्हाण बनवा. धन्यवाद.